विश्वामित्र गुरुदेवाने सांगितलं की राम आपल्याला जनकपुरीला जायचं आहे. राम लक्ष्मण या दोघांना घेऊन विश्वामित्र जनकपुरीकडे प्रस्थान करतात. रस्त्याने चलता चलता एक आश्रम दिसला आणि तो आश्रम एका ऋषीचा होता. थोडी सुंदर कथा आहे. आणि त्या आश्रमाबद्दल विचारणा केली प्रभू रामाला. रामचंद्र म्हणतात हे आश्रम कोणाचं आहे? कारण या आश्रमाच्या अवतीभोवती सगळ्या पाला पाचोळा पडलेला आहे. खग मृग जीव जंतु नाही, एकही प्राणी दिसत नाही. ना हरिण, ना ससा, ना कोल्हा, काही दिसत नाही. खग मृग जीव जंतु तर नाही. पण बाजूला एक मोठी शिळा पडलेली होती. शिळा. रामप्रभूने विचारलं ही एवढी मोठी शिळा ही कशाची आहे? तेव्हा गुरुदेव विश्वामित्र म्हणतात ही जी शिळा आहे शिळा नसून गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आहे. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तर सांगतात गौतम ऋषीने हिला शाप दिला होता म्हणून ती दगड झाली. आणि ही शिलावत जरी पडली असेल हा तुझं स्मरण करता येईल. रामा तू या दगडाला चरणस्पर्श कर आणि तू जर चरणस्पर्श केला हिचा उद्धार होईल. हिचा उद्धार कर. रामचंद्र म्हणतात हिला स्पर्श केल्यानंतर मला पाप लागेल याच काय? गुरुदेव म्हणतात कसं काय तुला पाप कसं? मी सांगतो तुला स्पर्श कर, मी तुझा गुरु आहे. रामाने सांगितलं तुम्ही जरी गुरु आहात पण मला हे योग्य वाटत नाही. कारण पर स्त्रीचा स्पर्श पुरुषाने कधी करू नये आणि स्त्रीनं परपुरुषाचा स्पर्श करू नये हा नियम आहे. आणि तुम्हीच मला सांगितलं पण विनाकारण स्पर्श करू नये काही कारण नसताना. एवढं धरून चालत नाही. आता एसटी धसता धक्का बुक्का लागला तर मग काय करताय? आपण म्हणायचं बाबा जास्त त्रास वाटला तर बुक्का मार पण धक्का नको लागू त्या पायाला लागतो. गर्दीमध्ये धक्का लागला स्पर्शला ते वेगळा पण मुद्दाम धक्के लागण्यासाठी तुम्ही गर्दीत धसले तर मग काही फायदा आहे काय? हा तुम्ही यात्रेमध्ये काही पहा काही मुद्दाम यात्रेत जातात काही जाऊ द्या अवघड काम आहे. पापाची भीती वाटते रामाला. आजकालचे माणसं जराशी सुद्धा देत नाही. विचार जर केला तर दोन ठिकाणी पाप आहे. मग ती पापाची दोन ठिकाणं कोणते? एक ठिकाण सांगितलं पैसा, पैशामुळे पाप घडते. आणि दुसरं ठिकाण कामसुख भोगण्याची भावना मनात जो अतिशय ठेवत असेल त्याच्याकडनं पाप घडते. एक लक्षात ठेवा पैसा साधन आहे साध्य नाही सोबत परलोकात येत नाही. धर्म तुम्हाला इहलोकी सुख देतो आणि धर्म परलोकी सुद्धा सुख देतो. धर्म श्रेष्ठ आहे. काही माणसं पैशासाठी थोडा विचार न करता पाप करून पैसा कमावतात. आणि काही लोकांना असं वाटतं पैसा कमावला म्हणजे मी सुखी होईल. जगात पैशावाला आजपर्यंत कोणी सुखी झाला नाही आणि पुढे होणार नाही. त्यामुळे पापाचा पैसा घरी आला की आपली बुद्धी बिघडते आणि स्वतः समजा आपली बुद्धी बिघडली तर आपल्या मुलांची बुद्धी चांगली राहील काय? नाही. म्हणून पैसा विनाकारण अधर्माला पैसा कमावणं पाप आहे. दुसऱ्याची कापू न मान तू सावकार कधी होऊ नको. सत्यपणाने मिळाली पैसा चोराला कधी देऊ नको.
कितीतरी ज्ञान झाले आणि तरी गर्व कुणाला जाऊ नको. तुकड्या दास म्हणे नर जन्मे उतरल्या विनराव भाग्याने लाभला देह कुमार्गा घालू नको. पाप करून वडील आपले दुःखा माझी धर्माला पैसा कमवा. एक लक्षात ठेवा, व्याजानं पैसा वाटणं काही वाईट नाही, कारण व्याजानं पैसा देणारा माणूस समोर त्याचे अडलेले काम मार्गी लावते. बिलकुल व्याजाने पैसा द्या, कोणाचा पैसा वापरताना तुम्ही व्याज द्या, हरकत नाही, पण किती द्या, अतिरिक्त नाही पाहिजे. मी असं ऐकलं, एखाद्याच्या बैलाच्या म्हशीच्या जर शिंगात किंवा कुठे किडे पडले, तुम्ही हा प्रयोग करून पहा, फवारे मारा, डॉक्टर बोला, ते बोलवूच नका. भयानक जर किडे पडले तर तुमच्या गावात जो जास्तीत जास्त व्याज खात असेल त्याचं नाव त्याची ठेवली आहे कागदावर, आणि त्याची कोंबडी करून त्या म्हशीच्या आणि गाईच्या गळ्यात बांधा, बदबद बदबद किडे आपोआप पडतात. हा प्रयोग करून पाहतो, खोटं नाही, खरं आहे. लक्षात ठेवा, जर याचं नाव त्या म्हशीच्या किंवा त्या गाईच्या गळ्यात बांधल्यानंतर ते किडी किती पटापट मरतात, ते किती विचारायचं पुण्याची. अनेक वेळा माणूस असं समजतात की बाबा पैसा कमावला म्हणजे आपल्याला खूप सुख मिळेल. पैसा म्हणजे सुख नाही, शांती, समाधान, आनंद नाही. संस्कारहीनता माणसाच्या जीवनात नसावी. संस्कारहीन मग नका, संस्कारी बघा. एक लक्षात ठेवा, परमात्मानं आपला जन्माला घालण्याच्या आधी आपली व्यवस्था करून ठेवली. मूल जन्माला येण्याच्या आधी आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती परमात्मा करून ठेवतो. ते कसं बघते सांगता येत नाही, ते आपल्या हातात नाही, ते परमेश्वराच्या हातात आहे. ही माणसं परमात्माला मानतच नाही, त्याला म्हणत तू दूध निर्माण करून दाखव. गाय व्याल्याशिवाय, म्हैस व्याल्याशिवाय तिच्या कासेत दूध येत नाही. बाकी जोपर्यंत ती गाय सगर्भ होत नाही बर का, किंवा वासराला जन्म देत नाही, त्याच्या आधी ते चारा खात असते, पाणी पित असते, पण तरी ते दूध देत नाही. ते दूध देते वासरासाठी. ही भगवंताची किमया आहे. आईच्या स्तनामध्ये परमात्मा दूध निर्माण करतो, दुसरं कोण करते? हे शरीर हाड मांस रक्ताचं भरलेलं शरीर आहे. मग या शरीरामध्ये आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण कसं होते आणि कोण करते? मुलाला किंवा अर्भकाला जन्म देण्याच्या आधी ती आई अन्न खाते, पाणी पिते, पण दूध नाही निर्माण होत. ही तर त्या परमात्माची कृपा आहे. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. एक लक्षात ठेवा, ही परमात्माची कृपा आहे, दया आहे. असो, आपला विषय मुख्य होता की रामचंद्र परमात्मा म्हणतात की मी गुरुदेव त्या दगडाच्या मूर्तीला किंवा दगडाला स्पर्श करणार नाही. तुमच्याकडून मला कथा समजली की ही गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आहे आणि ही अहिल्या पतिव्रता होती. काही पतिव्रतांची नावं सांगितले: अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. आपल्या वाणीतील दोष नष्ट व्हावे, वाणी पवित्र व्हावी, कुळाचा पुत्राचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर या 5 पतिव्रतांचं नाव सकाळी उठल्या उठल्या घ्या. त्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाची पतिव्रता सांगितली अहिल्या. अहिल्याचा क्रमांक पहिला आहे, जी शिलावत होऊन पडली. रामाच्या डोळ्यात आसू आले. गुरुदेव, ही महान पतिव्रता असताना हिला ऋषीला शाप का दिला? तिचा काय दोष आहे?
अरे ही इतकी सुंदर होती, अतिशय स्वरूप सुंदरी होती, तुला काय सांगायचं. तिच्या सौंदर्याला इंद्र चंद्र महेंद्र सर्व भुलत होते. तिची अपेक्षा इंद्राधिक देवता हे सर्व करत होते. एक दिवसा प्रसंग असा, गौतम ऋषीला त्याच्या पुण्याने ही मिळाली महान पतिव्रता नारी. इंद्राच्या मनात तिच्याबद्दल खूप भाव आला आणि इंद्र विचार करत होता, मी हिला केव्हा भेटणार, हिचा माझा एकांत केव्हा होणार. कोणाचं मन सांगताय केव्हा. प्रकार काय घडला माहितीये का, सांगितलं. मी तुला एक सांगतो. पूर्वी काळात काही अलार्म नव्हते. कोंबडा, त्या काळातले कोंबडे फार इमानदार होते. ते बरोबर ब्रह्ममुहूर्तावर सर्व लोकांना जागवायचे, स्वतः जागी व्हायचे. जुन्या काळातले कोंबडे म्हणजे गावरानी कोंबडे. तर आताचे कोंबडे काही खरं नाही, ते तर लय उशिरा उठतात. मला काय सांगावं, त्यांचा तुरा, ते रुबाबदार कोंबडे असत जुने. आता काही आहेत पण आपण सगळे मिसळचे आहेत. तो रुबाबदार कोंबडा, त्या रुबाबदार कोंबड्याचा आवाजही तसाच रुबाबदार होता. आताचे कोंबडे त्याच्या माना धरणे, फॉरेनचे कोंबडे काय छोट्या छोट्या माना, मागून ह्या असे मोठ्याच्या जाडच्या जाड दिसतात. त्याच्या मानीत काही जोड नाही, ऐकून त्याचं त्यालाही कळत नाही असे कोंबडे. तर त्या चंद्रान म्हणतात, कोंबड्याचं रूप घेऊन कोंबड्यासारखा आवाज काढला. गौतम ऋषीला असं वाटलं, म्हणजे कोंबडा ओरडला की ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली, आता दिवस निघाला. हे तितकंच खरं होतं. आता तसं नाही. पूर्वी काळातल्या बाया जात्यावर गाणे म्हणत का नाही, तेव्हा काही की बाय एका बाईचं मी गाणं ऐकलं, कोंबडा देते बाग जन्माचा वयरी. कारण हिला उठावं लागेल. कोंबड्यानं बाग दिला की सळा समार्जन, घरी पाणी भरणं, दळण करणं, दळण काढून करणं. म्हणून ते म्हणजे कोंबडा देते बागन जन्माचा वैरी. कोंबड्यानं जर बाग नाही दिला तर मला नाही उठलं तरी चालते. कोंबडा ओरडलाच नाही, सांगायला होत. जुन्या बाहेर गाणे म्हणून दळायच्या, गाणे म्हणून दळायच्या, कामधंदे गाणे म्हणून करायच्या. आता तसं कोणी म्हणत नाही. आता जे गाणे म्हणतात आजचे तसे गाणे असून राहिले पारंपरिक. माय म्हणले की नाग जो भारान हलकत सोयरा आणि तकर ते गरान. कारण सासू होती ना, सासू किती गरज ना करायला. बहुतेक बऱ्याच गावातल्या सासू, मी तुम्हाला एक सांगतो, कुणालाही घरातल्या गोष्टी सांगू नका. सासून सुनीचं शेजारी कधी सांगू नका. शेजारीच्या बाईला सुनीचं किती तुम्ही सांगितलं तर ती काही समजून सांगा, ती फक्त हो होच म्हणते. उलट त्या सुनीला भडकून देते. आणि सुनबाईनं कधी आपल्या सासूबाईच्या बद्दल गलत कधी शेजारी पाजारी कोणाला अन्य दुसऱ्याला सांगूच नका. मनातल्या मनात ठेवा. एकमेकीनं मनात समजून घ्या चूक झाली. त्या दिवशी ते महाराज म्हणून आपले गाणं, खरं सांगा सासूबाई मोकाई सुटते काय, कडू असं होतं. काम धंदा करो दिया रोज होती क्षेत्रा, काम धंदा करो दिया रोज होती क्षेत्रा, तरी बाया जवळ बाई रोज करता निंदा, तरी बाया जवळ बाई रोज करता निंदा. खरंच सांगा सासूबाई, तुम्हाला भांडण
खरं ते काय. हिला माहिती की आपली सासू कुटुंबपणा करायला गेली पाहिजे, म्हणून तिनं म्हटलं जोर जोर म्हणे माये म्हणले की नांद जो धारान हलकट सोयरा मी तर ते तिच्या मनात नाही. आता सांगतो हलकट सोयरा हलकट आता म्हणजे आईला जाऊन सांगतो. आता तिची ते सासू शेजारी बसली होती, हिला माहिती नाही बसायचं घर कुठे आहे. पोरगी गेली म्हणजे आई आपल्या घरी मस्त कॅसेटा लागल्या. काय त्या कॅसेटावर बाईक तर खरं ये ना तिथं चालू होतं हलकट सोयरा मी तर नाही हलकट दिसतो म्हणजे झाली दोघीची नाही. चंद्र आणि इंद्र या दोघांचा हा काळेपणा होता. गौतम ऋषीला असं वाटलं की ब्रह्ममुहूर्त आला, हा बाळ कोंबड्याचाच आहे, पण गौतम ऋषी स्नान करण्याकरता लगेच निघाले. ते आवाज ऐकल्याबरोबर गंगेवर स्नानाला जात होते. ऋषी गंगेवर स्नानाकरता गेले. इंद्रानं गौतम ऋषी सारखं रूप घेतलं, वेश घेतला, उभे रूप गौतमासारखे बनला. हा इंद्र बनला आणि झोपडीत प्रवेश केला. ही पतिव्रता नारी आहे अहिल्या, पण धोका खाल्लाय. तिला असं वाटतं गौतम ऋषीच आहे. तिने विचारलं की तुम्ही आता गेले आणि परत कसे काय आले. आता तेवढ्यात गौतम ऋषी परत आले. इंद्र बाहेर निघताना पाहला. अहिलेचा काय दोष आहे. अहिल्या तर तिच्या झोपडीमध्ये होती, पण हा आघात आहे. ऋषीने विचार न करता एकदम श्राप दिला, तू शिलावर घेऊन पडशील. आता तू माझी पत्नी आहेस, अर्धांगिनी आहेस, पतिव्रता आहेस आणि मला तू धोका दिला. लक्षात घ्या, कोणाही पुरुषाच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल, असा जर धोका झाला तर दुःख आहे. आणि कोणी स्त्रीच्या जीवनात हाच मोठा धोका आहे. शिलावातून पडसे म्हटल्यानंतर तिचं अंग त्या दगडासारखं ओलांडत कठीण. ती थरथर कापत हात जोडून म्हणते, माझा काय दोष आहे. बाजूला चंद्र होता, त्यालाही गौतम ऋषीने श्राप दिला की अरे तुला कलंक लागेल. चंद्राला काळात पडला. ती थरथर कापत होती, माझा काय दोष आहे. प्रभू स्वामी असं काय चुकलं. मी निरपराधी आहे, पण मुलीने सांगितलं की पवित्र जरी असेल पण माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला उशाप द्या. ठीक आहे. रामचंद्र प्रभू त्यांचा अवतार होईल अयोध्येमध्ये आणि रामचंद्र जनकपुरीला विवाह करता जातील. विश्वामित्राच्या सोबत याच मार्गाने जातील. त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर तुझा उद्धार होईल हे पतीने सांगितलं. आणि गौतम ऋषी तीर्थयात्रेने फिरू लागले. तेव्हापासून ही शिळा आहे. पूछा मुनी शिला प्रभु देखी, सकल कथा मुनि कहा विशेष. रामाला ही कथा सांगितली. गौतम नारी शाप बस उपल देह धरी धीर, चरण कमल रज चाहती, कृपा करहु रघुवीर. ज्या चरण कमलाच्या रचिकणाची
धुळी जरी विचार पडले तरी उतार होईल. रामप्रभूने सांगितलं हे मला मंजूर आहे, पण मी तिला पाय लावणार नाही एवढ्या महान पतिव्रतेला. प्रभू रामाच्या चरणाची चरण धुली त्या शिळेवर पडल्याबरोबर असा एक चमत्कार झाला. पाद पंकज जप राग पवित्र गात्रा भागीरथी. त्याच्या चरणातून गंगा उत्पन्न झाले. जिन चरण से निकली सुरसी शंकर जटा समाई. त्या पवित्र चरणाची रज धुली त्या शिळेवर पडल्याबरोबर आणि त्या शिळेतून सुंदर अशी स्त्री प्रगटली. तिला हात जोडले, प्रभूच्या चरणावर काठीसारखी पडली, रडू लागली. आज परमात्म्याचं दर्शन करत म्हणते हो बा की मी माझ्या भाग्याचं वर्णन काय करू. अरे ती स्तुती करू लागली. प्रभू जेव्हा माझ्या पतीने मला श्राप दिला तेव्हा असं वाटत होतं की मी पापी आहे, पण मला आज वाटते की माझ्या पतीने मला श्राप देऊन माझ्यावर उपकार केले, माझं कल्याण केलं. मुनी श्राप जो दिन्ना अति भल किन्हा परम अनुग्रह में माना. मुनींना श्राप दिला, मुनी श्राप जो दिन्ना अति भल किन्हा, माझं भल केलं, माझं कल्याण केलं. परम अनुग्रह में माना, मी परम अनुग्रह आहे, माझ्या कल्याणासाठी काहीतरी करतात. आज मला ते प्रत्यार आलं, तुमचं दर्शन झालं, माझा उद्धार झाला. माझ्या कृपा करा. डसा रडली. प्रभू रामचंद्र गुरुदेवाकडे पाहतात. गुरुदेव काय करायचं. ती पती लोकाला निघून गेली, अहिल्याचा उद्धार केला. विश्वामित्र म्हणतात राम आपण पुढे चलू. चले राम लक्ष्मण मुनि संग गए जहाज पावनी गंगा. चले राम लक्ष्मण मुनि संग गए जहाज पावनी गंगा. चले राम लक्ष्मण मुनि संग गए जहाज पावनी गंगा.